नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 19 फेब्रुवारी 2024 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, आज तुमचा प्रतिस्पर्धी तुम्हाला चुकीचे ठरविण्यासाठी सरसावेल. या राशीतील जातक आज लोकांशी भेटण्यापेक्षा एकट्यात वेळ घालवणे अधिक पसंत करतील. आज तुमचा रिकामा वेळ घरातील सफाई करण्यात व्यतीत होऊ शकतो. तुमचा जोडीदार तुमच्या नाजूकपणाला गोंजारणार आहे, त्यामुळे तुम्हाला परमानंद लाभणार आहे. आजचा दिवस लाभदायक असून तुम्हाला तुमच्या दीर्घ आजारापासून सुटका मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला महत्त्वाच्या खरेदीसाठी सोयीस्कर ठरतील. जीवनसाथीचे आरोग्यामुळे तुम्हाला काळजी वाटेल. रोमॅन्सची संधी स्पष्ट दिसेल, पण ते क्षणकाल टिकणारे आहे. वृषभ राशी, वडिलांकडून मिळणारी कठोर वागणूक तुम्हाला दुःख पोहोचवू शकते, पण तुम्ही शांतपणे सर्व घटनांचा विचार करून परिस्थिती नियंत्रणाखाली ठेवावी. त्याचा चांगला फायदा होईल. प्रणयराधना करण्याची भावना जोडीदाराकडून आज अनुभवता येईल. तुमच्या बॉसचा मूड चांगला असल्यामुळे कामाच्या ठिकाणी आज चांगल्या गोष्टी घडतील. आज कुठल्या सहकर्मीसोबत तुम्ही संध्याकाळच्या वेळी वेळ घालवू शकता, तथापि शेवटी तुम्हाला वाटेल की तुम्ही त्यांच्यासोबत वेळ खराब केला. तुम्ही तुमच्या आयुष्यातला एक उत्तम दिवस तुमच्या जोडीदारासमवेत व्यतीत कराल. स्वतःवर औषधोपचार करू नका, त्यामुळे औषधावर विसंबण्याची सवय वाढू शकेल. तुम्ही जीवनात पैशाची किंमत समजत नाही, परंतु आज तुम्हाला पैशाची किंमत समजू शकते, कारण तुम्हाला पैशाची अत्यंत आवश्यकता असेल, परंतु तुमच्याकडे पर्याप्त धन नसेल. मिथुन राशी, तुमच्या मैत्रीमधील चांगला काळ आठवा आणि त्या आठवणींना उजाळा देऊन नव्याने मैत्रीपूर्ण वाटचाल करा. व्यावसायिक भागीदार चांगला आधार देतील आणि तुम्ही दोघे मिळून प्रलंबित कामे पूर्ण कराल. या राशीतील लोकांना आज मद्यपान आणि सिगारेटपासून दूर राहण्याची आवश्यकता आहे, कारण यामुळे तुमचा महत्त्वाचा वेळ खराब होऊ शकतो. तुमचा जोडीदार हा खरंच देवदूत आहे. तुमचा आमच्यावर विश्वास बसत नाही. आजच्या दिवशी लक्ष ठेवा आणि त्याची अनुभूती तुम्हाला येईल. घराच्या दृष्टीने केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. प्रभावी ठरणाऱ्या आणि महत्त्वाच्या पदावरील लोकांशी संपर्क साधता यावा आणि संबंध वाढवावेत, यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावणे ही चांगली संधी ठरेल. कर्क राशी, प्रेम हे नेहमी चैतन्य देणारे असते आणि आज तुम्हाला याचा अनुभव मिळणार आहे. महत्त्वाच्या कामाची फाईल सर्व बाबतीत चोख आणि परिपूर्ण असल्याची तुम्हाला खात्री असल्याशिवाय वरिष्ठांच्या हाती सोपवू नका. महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करताना शब्द अतिशय काळजीपूर्वक वापरा. अलीकडच्या काळात तुम्ही आणि तुमचा जोडीदार फार आनंदी नसाल, पण आज तुम्ही धमाल करणार आहात. आपला संयम ढळू देऊ नका. विशेषतः कठीण समयी नियंत्रण ठेवा. या राशीतील विवाहित जातकांना आज सासरच्या पक्षाकडून धनलाभ होण्याची शक्यता आहे.
नातेवाईक तुमच्यासाठी अनपेक्षित भेटवस्तू आणतील, पण तुमच्याकडूनही काही मदतीची अपेक्षा ठेवतील. सिंह राशी, आपल्या कुटुंबाला पर्याप्त वेळ द्या. तुम्ही त्यांची काळजी करत आहे हे जाणवू द्या. तुमचा चांगला वेळ त्यांच्याबरोबर व्यतीत करा. त्यांना तक्रार करायला वाव ठेवू नका. आशा आकांक्षा सोडू नका. अपयश हे नैसर्गिक आहे, किंबहुना आयुष्याचे तेच खरे सौंदर्य आहे. तुमची मेहनत आणि चिकाटीने काम करण्याची जिद्द याचा फायदा होईल आणि त्यामुळे विश्वास आणि पाठिंबा मिळेल. पैसा, प्रेम, कुटुंब यापासून दूर होऊन आज तुम्ही आनंदाच्या शोधात कुठल्या आध्यात्मिक गुरूला भेटायला जाऊ शकता. तुमच्या जोडीदाराच्या आळशीपणामुळे तुमच्या कामात अस्वस्थता येईल. तुमचा दुर्दम्य आत्मविश्वास आणि कामाची सुटसुटीत वेळ यामुळे आज दिवसभरात विश्रांती घेण्यास वेळ मिळेल. तुमचे वाचवलेले धन आज तुमच्या कामी येऊ शकते, परंतु यासोबतच याच्या जाण्याने तुम्हाला दुःख होईल. कन्या राशी, या राशीतील जे लोक रचनात्मक कार्याने जोडलेले आहेत, आज त्यांना समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आज तुम्हाला वाटू शकते की रचनात्मक करण्यापेक्षा उत्तम नोकरी करणे चांगले. तुमच्या आयुष्यात काहीतरी इंटरेस्टिंग घडावे याची दीर्घकाळापासून वाट पाहत असाल तर आता नक्कीच थोडाफार रिलीफ मिळणार आहे. तुम्हाला आनंदी करण्यासाठी तुमचा जोडीदार प्रयत्नांची पराकाष्ठा करेल. आजच्या दिवशी तुम्ही स्वीकारलेले धर्मादाय काम तुम्हाला मानसिक समाधान आणि आराम मिळवून देईल. दुसऱ्यावर प्रभाव पडावा म्हणून मर्यादेच्या बाहेर खर्च करू नका. नातेवाईकांच्या घरी जाऊन 1-2 दिवस घालवलेत तर दैनंदिन धकाधकीच्या जीवनातून थोडा आराम, विश्रांती मिळेल. तुमच्या प्रिय व्यक्तीस भेटलात की तुमच्या मनावर प्रणयराधना करण्याचे विचार घोळतील. तुळ राशी, कुटुंबातील सदस्य अथवा जीवनसाथी तणाव निर्माण करण्याची शक्यता आहे. प्रेमामध्ये एकतर्फी वेडमोह आजच्या दिवशी दुर्भाग्यपूर्ण ठरेल. IT क्षेत्रातील व्यक्तींना त्यांचे कौशल्य सिद्ध करण्यासाठी वेळ मिळेल, पण यश प्राप्त करण्यासाठी विषयावर लक्ष केंद्रित करून सातत्याने काम करत राहण्याची गरज आहे. आजच्या दिवशी अनुकूल ग्रहांनी तुम्हाला खुश करण्याची अनेक कारणे आहेत. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या वागण्याचा कदाचित गैरसमज करून घ्याल, ज्यामुळे तुम्ही दिवसभर निराश असाल. आनंदाने, खुशीने परिपूर्ण असा चांगला दिवस. आज तुमच्या आईवडिलांपैकी कोणी धनबचत करण्यासाठी लेक्चर देऊ शकतात. तुम्हाला त्यांच्या गोष्टी व्यवस्थित ऐकण्याची आवश्यकता आहे, अथवा येणाऱ्या काळात तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. वृश्चिक राशी, प्रेमामध्ये अनावश्यक मागणीसाठी झुकू नका. काळजी करण्याचा दिवस. तुमच्या संकल्पना यशस्वी ठरणार नाहीत याची खात्री होत नाही तोपर्यंत त्या कोणालाही सांगू नका. या राशीतील जातक आज लोकांशी भेटण्यापेक्षा एकट्यात वेळ घालवणे अधिक पसंत करतील. आज तुमचा रिकामा वेळ घरातील सफाई करण्यात व्यतीत होऊ शकतो. दिवसा झालेल्या वादविवादानंतर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत संध्याकाळ मात्र चांगली घालवाल. तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च आहे आणि ही ऊर्जा तुम्ही प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी वापरली पाहिजे. ही गोष्ट लक्षात घ्या की
दुःखाच्या प्रसंगात तुमचे संचित धनच तुमच्या कामी येईल. म्हणून आजच्या दिवशी धनसंचय करण्याचा विचार बनवा. तुम्ही कार्यालयात अतिरिक्त वेळ खर्च केलात तर तुमच्या घरगुती जीवनावर परिणाम होईल. धनुराशी, व्यावसायिकांना चांगला दिवस. व्यवसायाच्या निमित्ताने आखलेला तातडीचा प्रवास हा लाभदायक आणि सकारात्मक फळ देणारा ठरेल. आज अनेक असे विषय प्रश्न उद्भवतील ज्याकडे ताबडतोब लक्ष घालणे गरजेचे आहे. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या पुन्हा एकदा प्रेमात पडाल. सकारात्मक विचार आणि उजळ बाजू विचारात घेतली तर भीती दूर लोटू शकाल. आपली गुंतवणूक आणि भविष्यातील ध्येयाबाबत गुप्तता बाळगा. पोस्टाने आलेले पत्र संपूर्ण कुटुंबासाठी आनंदाची बातमी घेऊन येईल. प्रवासामुळे प्रेमसंबंध प्रस्थापित होण्याची शक्यता आहे. मकर राशी, तुमच्या प्रतिष्ठेमध्ये आणखी मानाचा तुरा खोवला गेल्यामुळे तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे नीतिधैर्य उंचावेल. इतरांसाठी आदर्शवत ठरण्यासाठी तुम्ही मेहनत करा. एखाद्या सहलीच्या ठिकाणी जाऊन तुमच्या प्रेमी जीवनात आनंद निर्माण होईल. तुमच्या नियमित कष्टांचे आज चांगले चीज होईल. हाती घेतलेले बांधकाम आज तुमच्या अपेक्षेप्रमाणे समाधानकारकरित्या पूर्ण होईल. लग्न म्हणजे केवळ तडजोड असं तुम्हाला वाटतं का? तसं असेल तर लग्न ही तुमच्या आयुष्यात घडलेली सर्वात उत्तम घटना आहे याची प्रचिती तुम्हाला येईल. तुमच्या आशेचा पतंग हा एखाद्या उंची अत्तरासारखा आणि डुलणाऱ्या फुलासारखा दरवळेल. परंतु आज तुम्हाला चांगल्यापैकी पैसा मिळणार आहे. खर्चात वाढ झाल्याने बचत करणे दुरापास्त ठरेल. कुंभ राशी, काही लोक तुमच्यासाठी गंभीर परिस्थिती निर्माण करतील परंतु तुम्ही त्यांच्याकडे निव्वळ दुर्लक्ष करा. वास्तवातील भीषणतेशी सामना करीत असताना तुमच्या प्रिय व्यक्तीला तुम्हाला विसरावे लागेल. नव्या संकल्पना फलप्रद ठरतील. आज तुम्ही महत्त्वाच्या विषयावर लक्ष द्या. तुमच्या जोडीदाराची प्रकृती खालावल्याने तुमच्यावरील तणाव वाढेल. इतरांना आपल्यासाठी काही करावयास भाग पाडू नका. जबरदस्ती करू नका. इतरांच्या आवडीनिवडी गरजांचा विचार करा. त्याने तुम्हाला अमर्याद आनंद मिळेल. कुणी जुना मित्र आज तुमच्याकडून आर्थिक मदत मागू शकतो आणि जर तुम्ही त्याची आर्थिक मदत केली तर तुमची आर्थिक स्थिती थोडी तंग होऊ शकते. मीन राशी, प्रेम हे नेहमीच चैतन्य देणारे असते आणि आज तुम्हाला याचा अनुभव मिळणार आहे. तुम्ही केलेल्या एका चांगल्या कृतीमुळे कामाच्या ठिकाणी असलेले तुमचे शत्रू आज मित्र होतील. वेळेपेक्षा अधिक काहीच नाही म्हणून तुम्ही वेळेचा सदुपयोग करतात परंतु बऱ्याच वेळा तुम्हाला जीवनाला लवचिकता बनवण्याची आवश्यकताही असते आणि आपल्या घर कुटुंबासोबत वेळ घालवण्याची गरज असते. प्रेम आणि चविष्ट पदार्थ ही चांगल्या वैवाहिक आयुष्याची मूलतत्वे आहेत आणि आज तुम्हाला त्याचाच अनुभव येणार आहे. आज तुम्हाला तुमचे आरोग्य राखण्यासाठी आणि चांगले दिसावे यासाठी प्रयत्न करायला भरपूर मोकळा वेळ मिळेल. आकर्षक वाटणाऱ्या योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी वरवर विचार न करता त्याच्या मुळाशी जा.
गुंतवणूक करण्यापूर्वी आणि कोणताही शब्द देण्यापूर्वी तज्ज्ञांशी बोलून घ्या. तुमच्या मनावर असलेले ओझे उचलण्यास आणि तुम्हाला पाठिंबा देण्यात नातेवाईक पुढाकार घेतील. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य ऐकत रहा.